शिक्षण का पाहिजे? गुलामगिरीच्या विरोधामध्ये तेव्हाच माणूस वाटचाल करू शकतो, प्रतिकार करू शकतो, जेव्हा तो शिक्षण घेईल. 200 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती ती गुलामगिरीची होती. ती परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक आज होतोय. प्रचार माध्यम, प्रसार माध्यमाच्या माध्यमातून समाजाला एक मानसिक गुलाम बनवायचा प्रयत्न जाणीवपूर्वक इथं होतोय. म्हणून त्यापासून आपल्याला पहिल्यांदा सावधान राहावं लागेल. गुलामगिरी मित्रांनो दुसरी तिसरी कोणतीच नाही. आता फक्त तुमच्या मेंदूला आणि मनाला गुलाम करण्याची अतिशय वास्तविक षड्यंत्रकारी मानसिकता तयार होत आहे. आणखी 10 वर्षाने माझं वाक्य लिहून ठेवा. ही मानसिक गुलामगिरी आणि या दोघांनी ज्याच्या विरोधामध्ये काम केलं ती देखील 200 वर्षापूर्वीची मानसिक गुलामगिरीच होती. म्हणून आपण सर्वांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा देईल. आणि आजच्या निमित्ताने काहीतरी आपण संकल्प करावा आपण प्रत्येकाने.